आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। जाडरबोबला जिल्हा परिषद गटातील स्थानिक पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने विकास कामांची आढावा बैठक संपन्न। पंचायत समिती जत व जिल्हा परिषद सांगली यांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, आरोग्य, कृषी, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने आढावा बैठक पार पडली। यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन दुग्ध विकास सभापती माननीय सौ सावित्री तमनगौडा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, सौ शांताबाई निंगप्पा कोरे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी माडगेळ पंचायत समितीच्या सदस्या सौ शांताबाई निंगप्पा कोरे, जाडरबोबलात पंचायत समितीच्या सदस्या सौ कल्पना महादेव अक्कलगी, श्री तमनगौडा रवी पाटील, माजी सभापती, आरोग्य शिक्षण जिल्हा परिषद सांगली, श्रीशैल सी बिरादार, विस्तार अधिकारी पंचायत समिती जत, शिक्षण, कृषी व सांख्यिकी विभाग चव्हाण साहेब, विस्तार अधिकारी सांख्यिकी, दिलीप वाघमारे, विस्तार अधिकारी शिक्षण पंचायत समिती जत, उमाकांत राचेवाड, विस्तार अधिकारी कृषी पंचायत समिती जत, ग्रामीण पाणी पुरवठा व अभियांत्रिकी विभाग श्री सुतार साहेब, शाखा अभियंता इत्यादी व द पंचायत समिती जत, श्री सोलापुरे साहेब, उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा पंचायत समिती जत, श्री सरगर साहेब, शाखा अभियंता ग्रामपंचायत पू विभाग, श्री सुरेश सलगर, तांत्रिक अधिकारी राहयो उपस्थित होते। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी विविध विभागाचा आढावा घेतला। यात जिल्हा परिषद गटातील अंगणवाडी इमारत बांधकाम, जिल्हा परिषद शाळा खोल्या बांधकाम याचा आढावा घेण्यात आला। त्याचबरोबर सभापती माननीय सौ सावित्री तमनगौडा पाटील यांनी येथून पुढे जेव्हा अशी बैठक होईल त्यावेळी आपल्या गावातील संपूर्ण माहिती घेऊनच मीटिंगसाठी अधिकाऱ्याने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी केले। या बैठकीचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर कोरे सर यांनी केले। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।